नमस्कार मंडळी. आज मी माझ्या कहाली गावातील जिल्हा परिषद शाळेकडे फिरायला आले आहे. मला वाटलं की मी माझ्या शाळेचा व्हिडिओ बनवावं, जिथे मी 4थीपर्यंत शिक्षण घेतले आहे. तर ही बघा शाळेची एंट्री गेट. पाहिल्यावरच वाटतं की इथं काहीतरी स्पेशल आहे आणि आत गेल्यावर कळतं इथे फक्त अभ्यास नाही तर मजाही आहे. ही माझ्या गावची ग्रामपंचायत आहे. गावचं सगळं हेडक्वार्टर इथेच चालते बरं का. इथे बसून गावाचे मोठे मोठे निर्णय होतात आणि कधी कधी गप्पाही तितक्याच मोठ्या होतात. हे आहे माझ्या गावातील लहानसं पण खूप खास ठिकाण, आपली अंगणवाडी, जिथे लहान पावलांनी मोठी स्वप्न चालायला शिकतात. इथेच मुलं पहिल्यांदा ABCD आणि क ख ग शिकतात. चला तर मग आतमध्ये जाऊया. इथे आमच्या बाई बसलेल्या आहेत, ज्यांनी आम्हाला सुद्धा लहानपणी शिकवलेलं आहे. त्यांनी मला ओळखलं नाही, त्याच्यानंतर मी त्यांना ओळखी सांगितली तर त्या आश्चर्यचकित झाल्या. आता हे बघा भिंतीवरचं वॉल पेंटिंग आहे. तर इथे अनेक म्हणी वगैरे लिहिलेले आहेत, त्याचप्रमाणे प्राण्यांची वगैरे चित्र काढलेली आहेत. त्याच्यामुळे मुलांना ना समजण्यासाठी सोयीस्कर जाते. इतकं सुंदर शिकवलं की मुलांना क्लासनं बोरिंग वाटतच नसेल. आपल्या टाईमला असं असतं तर आपण टापर झालो असतो. समोर जे वजन मोजण्याचं यंत्र दिसत आहे ना, याच्यामध्ये आमचं सुद्धा वजन मोजलं जायचं लहानपणी आणि आता मुलांचं सुद्धा वजन मोजलं जातं. मुलांचं वजन, आरोग्य तपासणी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदम मजबूत पाया भरणीचं असल्यासारखं आहे. तर या आमच्या शिक्षिका होत्या अगोदरही, पुष्पाताई महाजन. यांच्यासोबत ओळखी झाली आणि त्यांच्यासोबत गप्पा गोष्टीही झाल्या. त्याच्यानंतर त्यांनी शालेय पोषण आहाराची जी किचन रूम असते ती दाखवली. अगदी नीटनेटकी आणि साफसुथरी रूम आहे. याच्यामध्ये दररोज ताजं पौष्टिक अन्न, मुलांसाठी आरोग्याची विशेष काळजी घेतली जाते. मुलांना योग्य आहार दिला जातो. ही अंगणवाडी क्रमांक 1 झाली. आता याच्या समोर जे गेलो आपण तर अंगणवाडी क्रमांक 2 दिसतो. अंगणवाडी क्रमांक 2 ही सुद्धा अंगणवाडी क्रमांक 1 सारखीच आहे. आज ती बंद होती. याची सुद्धा वॉल पेंटिंग खूप छान आणि सुबक अक्षरामध्ये लिहिलेली आहे. त्याचप्रमाणे अनेक म्हणी आहेत त्याच्यावर. आरोग्य तपासणी, पूरक पोषण आहार, बेटी बचाओ, बेटी पढाओ, त्याच्यासारख्या खूप साऱ्या म्हणी आहेत त्याच्यामध्ये. आणि अंगणवाडी बंद असल्यामुळे मुलं इथं वाट पाहत आहेत. त्यांच्यासोबत थोडंसं बोलले. मुलं काही बोलतच नव्हती, लाजत होती. नंतर चला समोर जाऊया. समोर तुम्हाला हे डाकघर दिसून राहिलं आहे. तर हे डाकघरामध्ये सुरुवातीला आमची अंगणवाडी असायची. आता ते डाकघर बनलेलं आहे आणि आता ज्या 2 अंगणवाड्या दिसल्या तर त्या आता नवीन बनलेल्या आहेत ना. बाई मात्र त्याच आहेत जुन्या. आता आमच्या गावातील अंगणवाडीचं रूपच बदललं आहे. फक्त शिकवण नाही तर आता ते छोटंसं व्यायामगृहसुद्धा बनलेलं आहे. मुलं खेळण्यासाठी, शरीर स्वस्थ ठेवण्यासाठी सकाळची धाव, योग आणि विविध खेळ. गावभरातून पालक, मुलं सगळ्यांनाच नवीन ऊर्जा मिळाली आहे. ही अंगणवाडी आता शिक्षणाचे ठिकाणच नाही तर आरोग्याचं, प्रेरणेचं केंद्र बनलेलं आहे. त्याचप्रमाणे इथे जिल्हा परिषद शाळा आहे. तर जिल्हा परिषद शाळेमधील सुद्धा मुलं इथं योग करतात, खेळतात आणि त्यांच्यासाठी सुद्धा हे सर्व उपलब्ध आहे.
आतापर्यंत मी तुम्हाला अंगणवाडी आणि काहालीगावची ग्रामपंचायत दाखवलेली आहे. तर आता मी माझी इथे गाडी ठेवत आहे आणि आता हळूहळू आपण जिल्हा परिषद शाळेच्या गेटमधून आतमध्ये प्रवेश करूया. जसं मी आतमध्ये प्रवेश केला तसंच मला माझा जास्तीत जास्त 4थ्या वर्गाची आठवण आली, कारण 4थ्या वर्गामध्ये आम्ही खूप सारा मार खाल्ला. आम्हाला धोटे सर नावाचे शिक्षक होते आणि त्यांचा एक नवीनच रुबाब होता आणि ते रोडानं खूप मारायचे. त्यांची धास्ती आजही आहे दिमागामध्ये. तर असो, ठीक आहे, आपण आता नाही का स्वयंपाकगृहाकडे जाऊया. तर तिथे बाई खिचडी बनवत आहेत. खिचडीमध्ये वाटाणा टाकलेला आहे आणि बाजूला मला सोयाबीनच्या वड्यासुद्धा दिसत आहेत. तर त्यांनी हे सर्व टाकून नाही का म्हणजे छानपैकी मुलांसाठी खिचडी बनवली. नंतर मी त्या बाईंशी थोडा वेळ बोलते, त्यांच्या कामाचे कौतुक करते, कारण त्यांच्या त्या साध्या खिचडीतच मुलांचं प्रेम, पोषण आणि शिक्षणाचं बीज असतं. मग मी शाळेतल्या 7व्या वर्गाकडे गेले. तिथं मला जास्त वेळ थांबता आले नाही, कारण तो दिवस मुलांचा खास होता. मुलं माझ्याकडे बघून म्हणजे आश्चर्याने पाहत होती की आपल्या वर्गामध्ये म्हणजे व्हिडिओ करण्यासाठी कोण आलेत बा. त्याच्यानंतर काही वेळाने ते शांत झाले आणि आपापल्या डेस्कवर बसले. थोडा वेळ मी त्यांच्याशी अशाच गप्पा मारल्या, चर्चा केली. वर्गामध्ये पुस्तक ठेवण्याचं स्टँड आहे आणि त्याच्यामध्ये व्यवस्थित अशी पुस्तकं लावलेली आहेत. वर्गाच्या सुविधा अगदी अद्भुत होत्या. त्यात LED, फळा, लाईट्स, त्याचप्रमाणे टेबल वगैरे, छानशी बसायची व्यवस्था आहे. फॅनची सुद्धा सोय आहे आणि छान छताची सोय आहे. सगळं नीटनेटकं होतं आणि मला वाटलं की हे वर्ग खरंच मुलांना शिकण्यासाठी आरामात एक उत्तम प्रेरणादायी ठिकाण आहे. शाळेच्या सुरुवातीच्या दिवसात आम्ही चिकन मातीची भांडी वगैरे बनवायचो. आता मुलांनी खर्डेची लाल किल्ल्याची प्रतिकृती बनवली आहेत आणि ते लहान म्युझियम सारख्या ठिकाणी ठेवले आहेत. यांच्यावर सुद्धा त्यांचे मार्क्स अवलंबून असतात. इथे तर गोटे खेळण्याचाच कार्यक्रम सुरू आहे. आता मी संपूर्ण शाळेचा परिसर तुम्हाला दाखवते. एक विशाल पटांगण आणि याच पटांगणात खो खो, कबड्डी, लंगडी अशी अनेक खेळ आम्ही खेळलो आहोत लहानपणी. तर 5व्या वर्गापासून आम्ही ब्रह्मपुरीला शाळेमध्ये गेलो होतो. तर मध्यभागी एक स्टेज दिसत आहे. इथे शाळेचे विविध कार्यक्रम होतात, सांस्कृतिक कार्यक्रम होतात आणि या स्टेजच्या शेजारी माझी जुनी 4थ्या वर्गाची शाळा आहे आणि याला लागूनच नाही का एक म्हणजे पाण्याची सोय केलेली आहे, नळ लावलेले आहेत. आता मी तुम्हाला शाळेचा संपूर्ण परिसर दाखवला आहे. हे माझ्या गावाचं, माझ्या शाळेचं, माझ्या आठवणींचं खास ठिकाण आहे. तुम्हाला माझी शाळा कशी वाटली हे नक्की सांगा. माझ्या या प्रवासात सहभागी राहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुढच्या आठवणीसाठी पुन्हा भेटूया. नमस्कार.